मी प्राध्यापक अमरसिंह शेळके। नीट परीक्षा ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये वळणाऱ्या मुलांसाठी घेतली जाते। सद्यस्थितीमध्ये बघितलं तर पेपरफुटी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। म्हणजे यामधून ज्या विद्यार्थ्यांच्याकडे खरोखरच टॅलेंट आहे ते विद्यार्थी यामधून मागे राहणार आहेत आणि जे अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं पेपरफुटीमधून जी मुलं पास होत आहेत खरोखरच ते डॉक्टर होऊ शकतील की काय, हा आजचा समाजापुढचा मोठा प्रश्न आहे। त्यामुळं शासनानं यामध्ये पेपरफुटी किंवा त्या परीक्षेच्या अनुषंगानं अतिशय कडक कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्वसामान्य मुलाला की जो आपल्या टॅलेंटच्या जोरावरती डॉक्टर होऊ इच्छितो त्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। मी प्राध्यापक दीपा विक्रम पाटील MSc BEd बायोलॉजी हा विषय शिकवते। 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये जे सरकारनं नीट एक्झाम घेतली त्या संदर्भात थोडासा मला खुलासा करायचा आहे। विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट करून नीट परीक्षेचा अभ्यास केला आणि या परीक्षेच्या वेळेला ऐनवेळी गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे विद्यार्थी जे खरोखरच कष्ट करून अभ्यास करत होते, गरीब विद्यार्थी असतील किंवा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांनी कष्ट करून जे मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रयत्नांना त्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नाही। आणि काही असे जे लोक आहेत की समाजामध्ये की हा नीट फुटीचा पेपर विकून किंवा फोडून याचे पैसे मिळवलेले आहेत आणि याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्यावरती झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा मानसिकता राहिलेली नाही आहे की नीट परीक्षा पुन्हा आपण द्यावी। आणि जर विद्यार्थी जर समाजामध्ये घडत असतील तर भावी डॉक्टर होणे म्हणजे असे जर पैसे देऊन जर डॉक्टर होत असतील तर या विद्यार्थ्यांचा काय उपयोग आहे आणि हे समाजामध्ये काय काम करू शकणार आहेत। तर सरकारनं यावरती काहीतरी तोडगा काढून नीट परीक्षेमध्ये व्यवस्थितपणे पेपरफुटीचा प्रकार न होता, विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय न होता यावर काहीतरी सोल्युशन काढावं। नमस्कार, मी पंढरीनाथ पाटील शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये कनिष्ठ विभागात मराठी विषयाचं मी अध्यापन करतो गेली 12 वर्ष झालं। आणि त्याचबरोबरीनं ज्या परीक्षा आहेत म्हणजे नीटसारखी परीक्षा जी आहे विषयाच्या संदर्भात आमच्या किंवा पुढच्या आमच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्याचीही तयारी मी करत असतो। आणि या सगळ्या गोष्टींच्यामध्ये तयारी करत असताना सध्या परिस्थितीमध्ये परीक्षांच्या बाबतीत जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं अतिशय भयावह परिस्थिती बाजारामध्ये निर्माण झालेली आहे का असं वाटतं। कारण एका बाजूला एकतर शिक्षण एवढं महाग होत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांची कमतरता आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये लोक अशा पद्धतीनं घोटाळे करून किंवा परीक्षा रद्द करून परीक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीनं गैरव्यवहार करून जी काही परिस्थिती निर्माण करत आहेत त्यामुळं आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं म्हणजे आता सध्या मी जरी एका ठिकाणी नोकरीत असलो तर सुद्धा माझ्यासारख्या अनेक असे विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी या परीक्षांचा अभ्यास करतात आणि त्यांच्यावरती नोकरीसाठी भविष्यात कुठंतरी अशा पद्धतीच्या परीक्षा देऊन आपल्याला चांगल्या पद्धतीची नोकरी मिळेल, जॉब मिळेल, या आशेवरती दिवसरात्र एक करून मुलं अभ्यास करतात। एका बाजूला काबाड कष्ट करून त्यांच्या आईवडील त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने गैरव्यवहार परीक्षांच्यामध्ये जे होत आहेत किंवा परीक्षा रद्द केल्या जातात याच्यामुळं कुठंतरी मानसिक खच्चीकरण मुलांचं होतं आहे आणि त्याचा परिणाम तरुण पिढीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती होतो आहे। शिक्षण व्यवस्था कुठंतरी थोडंसं या सगळ्या गोष्टींकडं लक्ष देऊन काळजीपूर्वक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असावी असं वाटतं। एका बाजूला नोकऱ्यांची कमतरता आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या या परीक्षांमधले घोटाळे हे कुठंतरी मनाला दुःख देणारे आणि वेदना देणारे ठरत आहे। म्हणजे मुलांनी शिक्षणाकडं पासून पाठ फिरवावी का एखादा जॉब करणार आहे, एखादा वेल सेटल माणूस आहे। आता मी एखाद्या ठिकाणी नोकरीला असताना सुद्धा ज्याला परीक्षा रद्द झालेल्याची नीटची परीक्षा रद्द झालेल्याची बातमी कळाली त्याला गेल्या 1-2 वर्ष झालं जे नीटच्या संदर्भातली मी तयारी केली होती, जो माझा वेळ सगळा मी त्याच्यामध्ये दिला होता, त्याची भरपाई कशी होणार आहे। म्हणजे पुन्हा परत परीक्षा घेतील पण ती परीक्षा घेईपर्यंत जी तयारी झालेली आहे, जी मानसिकता होती परीक्षा देण्याची आता ती मानसिकता कुठंतरी त्या मानसिकतेचं खच्चीकरण झाल्यासारखं वाटतं। आणि जरूर या गोष्टींच्याकडं शासनानं प्रशासनानं या परीक्षा किंवा शिक्षण विभागानं काळजीपूर्वक लक्ष द्यावं। माझ्यासारख्या अनेक विद्यार्थी आहेत की जे विद्यार्थी या परीक्षांवरती त्यांचं करिअर, त्यांचं भविष्य, त्यांचं कुटुंब अवलंबून असतं आणि या सगळ्या गोष्टी कुठंतरी बेजबाबदार पद्धतीनं शिक्षण खातं असेल किंवा परीक्षा विभाग असेल तो संबंधित ती लोकं असतील, ही सगळी गोष्टी त्या या सगळ्या बाबींना जबाबदार आहेत। त्यांनी आपली जबाबदारी न झटकता व्यवस्थित पद्धतीने या सगळ्या परीक्षा घेऊन मुलांना एका ट्रॅकवरती चांगले आणणं आणि त्यांचं करिअर घडवण्यासाठी मदत करणं खूप गरजेचं आहे। यासाठी जरूर लक्ष द्यावं।
भविष्यात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्या या गोष्टींसाठी, तर याला जबाबदार कोण हा प्रश्न या मंडळींनी, जे यामध्ये घोटाळे करणार आहेत, गैरव्यवहार करणार आहेत, या मंडळींनी हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि हा सगळा जो प्रकार चाललेला आहे, जो भयावह शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, तो कृपया थांबवावा. मी डॉक्टर पांडुरंग पाटील, ग्रंथपाल श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर. आता जो भारतामध्ये नीट आणि नेट परीक्षेबद्दल जो गोंधळ चालू आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारा असा हा प्रकार आहे. या परीक्षाच्या माध्यमातून, नीटच्या माध्यमातून चांगले डॉक्टर घडण्याची प्रक्रिया होते आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जातं, आणि नेट परीक्षेच्या माध्यमातून चांगले प्राध्यापक घडवण्याची प्रक्रिया, प्राध्यापकांच्या निवडीसाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा असते. आणि ह्या दोन्ही परीक्षा अतिशय मौल्यवान आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामधल्या अतिशय महत्त्वाच्या परीक्षा असतात. परंतु भारतामध्ये जो नीट परीक्षेमध्ये आणि नेट परीक्षेमध्ये जो गोंधळ झालेला आहे, त्या गोंधळामुळं लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळल्याचा हा प्रकार आहे. हा प्रकार परत घडू नये यासाठी सरकारनं अतिशय कडक कायदे केलेले आहेतच, पण त्याची अतिशय चांगली अंमलबजावणी केली पाहिजे. भ्रष्ट व्यवस्थेमध्ये पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी काही लोक यामध्ये प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काही विद्यार्थ्यांना, धनदांडग्यांच्या मुलांना ह्या प्रश्नपत्रिका पैशाच्या आधारे दिल्या जातात आणि हे विद्यार्थी अधिक मार्क मिळवून नीटच्या परीक्षेमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु जे गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत, शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहेत, मोलमजुरी करून शिकणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो आणि त्या विद्यार्थ्यांना गुणवान असून देखील प्रवेश मिळत नाही. त्यामुळं समाजामध्ये चांगले डॉक्टर मिळणं अतिशय अवघड होईल. म्हणून या ठिकाणी या परीक्षा पारदर्शकपणे नेहमीच पार पडल्या पाहिजेत, तर चांगले डॉक्टर समाजाला मिळतील आणि अतिशय चांगली रुग्णसेवा या ठिकाणी देशामध्ये केली जाईल. परंतु जो घडलेला प्रकार, नीट परीक्षेमध्ये काही पैसे देऊन या ठिकाणी पेपर फोडले गेले आणि काही विद्यार्थ्यांना ते वाटले गेले, याची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना कडक शासन व्हावं आणि ज्यांना अधिक मार्क मिळालेले आहेत त्यांची परत परीक्षा सरकारने घेतलेली आहेत, परंतु त्यामध्ये 50% विद्यार्थ्यांना फक्त 50% विद्यार्थी बसलेले आहेत, परत 50% विद्यार्थी राहिले आहेत, त्यांची परत फेरपरीक्षा घ्यावी आणि गुणवान विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी देण्याचा नीटच्या माध्यमातून सरकारने प्रयत्न करावा. तसेच नेट परीक्षा, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, प्राध्यापकांसाठी पात्रता परीक्षा असते, ती सुद्धा परीक्षा फेरपरीक्षा घेण्यात यावी आणि त्या ठिकाणी चांगले प्राध्यापक या ठिकाणी या परीक्षेच्या माध्यमातून पुढे यावेत असं वाटतं. या दोन्ही परीक्षा समाज स्वास्थ्यासाठी, समाज व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सरकारनं आणि संबंधित यंत्रणेनं अतिशय जबाबदारीपूर्वक काम करावं असं मला वाटतंय. कारण विद्यार्थी 18 तास, 20 तास यासाठी अभ्यास करत असतात, अखंडपणे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अखंडपणे अभ्यास करत असतात आणि जर असे परीक्षेमध्ये प्रकार गोंधळाचे पुढे येत असतील तर त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो आणि अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय होतं, त्यांच्या शारीरिक, मानसिक ह्याच्यावरती परिणाम होतो. तो परिणाम होऊ नये आणि चांगले गुणवान विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी परीक्षाचं नियोजन चांगलं व्हावं असं वाटतंय. धन्यवाद.